हाय, नमस्कार. बघू शकताय आज सकाळचं वातावरण आहे आणि पहाटे 5 वाजल्यापासून पाऊस चालू आहे. आणि आम्ही उठलो होतो, आई उठली होती 4 वाजता. आणि म्हणजे शेंगाला जावं लागते ना त्यामुळं. आणि बघू शकताय की कसलं पाऊस झाला डेंजर का सकाळ सकाळ. बघा बघा, बघितलं लय पाऊस झाला, लय म्हणजे लयच पाऊस झाला बघा. काय करावं पावसाला. तर इकडे आईचा स्वयंपाक झालाय. आता सकाळच्या 6 वाजले त्या. बघितलं का स्वयंपाक झाला. आता शेंगदाणे काय करते काय माहिती, ठेसा बनवायला लागली. तर झालाय बघा स्वयंपाक हे. आणि आमची तब्येत तर काय डाऊनच आहे बघा. तर आईचा चाललाय स्वयंपाक, म्हणजे झालाय बऱ्यापैकी स्वयंपाक, आता फक्त ठेचा राहिलाय. तर त्याच्या आधी मला एक सांगायचं होतं तुम्हाला की म्हटलं ठेसाच पावसा पाण्याचा करायला लागली आहे. तर कसं आहे माहिती आहे का, आता सकाळचं वातावरण एवढं भारी आहे, मस्त आहे. पण पावसाने म्हातारी माणसं गळटून चालली आणि तशी तरणी सुद्धा गळटायला लागली. काय करावं. तर माझा आवाज आत्ता बाहेर थोडा निघायला लागलाय, कारण आवाज माझा बाहेर निघत नाही एकदम. आज जावं म्हटलं सरकारी दवाखान्यामध्ये. सरकारीच आपल्याला परवडतं, प्रायव्हेट नाही परवडत. काय करायचं. असं सगळं अंगाने काय सांगायचंय. करोना निघला आणि करोनाची इंजेक्शन माणसांनी घेतली की बाया नुसत्या आदूच झाली, माणसं पण आदूच झाली. मी काय म्हणते माहितीये का, की माणसांना लोकसंख्या एवढी झाली म्हणून ते करोना निघला होता काही माहिती काय. आता बी म्हणते ते काय आलंय, दुनिया आलंय, अमुक आलंय, कुटवर आलंय. अवघड माणसं काय पण उठवते ते. अरे आला असन तेव्हा, जेव्हा यायचं तेव्हाच आला असन. आता बऱ्यापैकी कशाला येईल. असला आहे बघा माणसांचं पण. कसं आहे माहितीये का, हा झालं की होच असतंय. तर आमच्या आंघोळ्या 5 वाजताच झाल्या. आई उठली होती लवकर, आईचा स्वयंपाक झाला. आणि माणूस म्हणतं शेंगा 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 शेंगा, पण काय सुखाच्या नाही त्या. जेव्हा जीवाचं पाणी करेल ना तेव्हा शेंगा होते त्या. तेव्हा माणूस सालभर शेंग खात या. आता त्या शेतकऱ्यांचं किती अवघड आहे सांगा बरं. आता त्याला कर येते नाही, जेव्हा म्हणजे तेव्हा नव्हताच काढायला आला तर ते बळच तरी कुठनं काढायचे आहे का नाही. तर लय बोलण्यासारखं आहे बरं का, पण मला थोडंसं आवरावं लागतंय. जीभ, तुम्ही म्हणता काय आवरायचंय, जीभ आवरावं लागते. कारण फोटावर जिभीवर येतंय, फोटावून गिळून टाकते. असं कसं आहे माहिती का, काही गोष्टी नाही सांगितलेल्याच बऱ्या आहेत त्या. काही गोष्टी सांगून, आणि याच्या आधी मी सगळं सांगत होते की असं नाही की मी नव्हते सांगत होते. पण माणसं मजा घेत होती, म्हणजे टिंगल उडवत होती, काय पण अशा गोष्टी. तर तुम्हाला तर माहितीच आहे, राधाबाई आपल्या वहिनी पांडुदादाच्या वाढदिवसाला गेलेल्या आहेत त्या. मी तसं वरी गेलीच नाही. तिथं आता आले ते त्यांना सोबत म्हणल्यावर नाही गेली वरी, कारण माझी पण तब्येत लईच खराब आहे. मला पण त्यांच्या खेड्यामध्ये तर मी ऐकलं होतं, थोडंसं जाणवत होतं मला. पण जेव्हा लईच हातपाय गळत आणि उलट्या, पहाटापासून झुलाप, 3 दिवस झालं झुलाप, उरल्या बादली घ्यायची पळायची. काय सांगायचंय. आणि खोकला आणि ही नरडं दुखतंय. सर्दीचं सांगूच नका, एकदम नाक दोन्ही पॅक आहे ते. तोंडाने सुवास घ्यायचा आणि तोंडाने सुवास सोडायचा. नाही अवघड परिस्थिती आहे. तर मला आठवण झाली, आई मटकीची डाळ भाजते. दीक्षा पोटात होती ना त्यावेळेस मला खाऊ वाटलेली आहे, हा का नाही का, मटकीच्या डाळीची आमटी. तेव्हा कुणी केलेली, म्हणजे आईच्या आईने केलेली, माझ्या आजी. त्यावेळेस लग्न होतं कोणाचं तरी, लग्नाला गेलतो आम्ही. आणि
मी म्हणलं मला मटकीचं भाजून मटकीचं कालवण लय खाऊ वाटलं. तेव्हा केलं ते आजीने, तेव्हा लय खाल्ली होती मी. ती आठवण झाली आई भाजायला लागली. कसं असतं माहिती का, माणूस मरतं पण आठवणी ही कायम लक्षात राहते ना. आणि त्या गोष्टी आपण एकदाच त्या गोष्टी करत नाही, सारख्या सारख्या करतो. मग ते काय होतं, आपल्याला लगेच ध्यानात येत आहे की ही गोष्ट आपल्यासोबत घडलेली आहे. असं असतं. आता तुम्ही उदाहरण घ्या माझ्यावरूनच. ती मटकीची डाळ भाजलेली आईला बघितलं की मला आजीची आठवण झाली. म्हणजे अशा गोष्टी असतात हो. कसं असतं माहिती का, आपणच काय म्हणते ती, मेलेल्या माणसाला काय ते कितीही दाखवा पण ती दगड खात नाही. पण जिवंतपणी 4 घास सुकाचं घातलं ना, त्या आत्मा तर जरा शांत होतो. शांत म्हणजे बोलतो आत्मा. आपल्याला बोलत नाही, त्यांची त्यांनाच बोलतं की बया किती बरं. आता आपणच आपल्यावरूनच उदाहरण घ्या. आपण कोणाच्या इथं गेलं आणि पाणी चहा हे केल्यावर जेवा हे दिल्यावर आपण बया किती चांगले आहे असं तसं आपण म्हणतोच का नाही. अशा गोष्टी असते ते हो. तर आज जाते सरकारीमध्ये, येते सरकारीमधनं. आणि पाऊस तर काय चालूच आहे, जाऊ बी देतोय का नाही. तसंच बायांना आज आहे बकरी ईद. तर बकरी ईदच्या तुम्हा सगळ्याला माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि कसं आहे माहिती आहे का, उशिरा दिल्या. आता ही हेड्या तर उद्याच पडणार आहे. कसं आहे मी एवढे म्हणजे माझं एवढं घरामध्ये टेन्शन आहे का नाही की ते टेन्शन घेऊनच का नाही तब्येत असे विचार करूनच डोकं थांबणं नाही माझं. आता तुम्ही म्हणसान कशाचा विचार असतात हो. लोकांचं देणं आहे आपल्याला, पाऊस पाणी आहे, घरामध्ये काय लागत नाही, लोकांचं देणं द्यायचं आहे, कुठनं द्यायचं आहे. तर बघू, कामाला तर जायचं होतं पण आता या पावसामुळं काय जाऊ वाटेना कुठं. बघू, काम 2 जागेवरला चांगली कामं आले ते नक्कीच आम्ही जाऊन बघून येणार आहे. आणि त्याच्या आधी आता वहिनीचं होतं बड्डे, ही चल म्हणल्या होत्या पण नको म्हणलं, माझ्याकडे पैसे पण नाहीत आणि ते पैसे तिकडं घालवूच तर म्हणलं. आणि पैसे तर कुठलं माझ्याकडं 1 रुपया ना. ते आईनं गावातनं जाऊन कोणाकोण तरी 500 रुपये आणलं होतं तिच्या मैत्रिणी कोण. तेव्हा ते घरामध्ये प्यायला पाणी मीठ झालं. काय सांगायचं, लय अवघड परिस्थिती आहे. जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. पण लोकाला कसं आपण सांगतो आपल्या मनातली गोष्ट, पण लोक मजा लय उडवतात. आता काय माझे भाऊ बहिणी खूप चांगले आहेत की आपल्याला सपोर्ट करतात. त्यांचं मला फोन पण येतात की ताई काय मदत लागली तर मला तू सांग. पण नाही, माझं धाडीच होत नाही की आपण त्यांना मागावं म्हणून. आता एका ताईचं मुंबईचं तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला पॅन दिलं त्या ताईनं मला परत एकदा फोन केला की तुला काही मदत लागली निम्या रातची तरी मला नुसता फोन कर. तेवढंच म्हणलं, तेवढं आत्म्याला शांतता वाटली बघा. आणि अजून एक दादा आहे, कुठले आहेत काय नाही मी विचारलंच नाही. म्हणजे मजा घेतली का काय घेतली माहीत नाही. त्या दादांनी मला फोन केला, तुमचा फोन पे नंबर हेच आहे का. तर मी म्हणलं हो. तर ते म्हणले मी माझ्या म्हणजे मिसेसने सांगितलं की त्या ताईंना पैसे सोडायचं. तर मी म्हणलं ठीक आहे चालतंय सोडा बाणूसाठी. म्हणजे बाणूसाठी कुणी पण. आता एक पार्सल येणार आहे पण लय लांब नाही येणार आहे, किती दिवस लागते माहीत नाही. त्या ताईंचा मला फोन आलता की बाणूसाठी पार्सल येणार आहे. आता काय आहे आणि काय नाही मला पण नाही माहिती, ते आल्यावरच तुम्हाला दिसन. तर चला त्या पार्सलची नक्कीच वाट बघत बसू आपण, कारण बाणूसाठी पहिल्यांदाच असणार आहे. तर चला बाय.